साधारणतः प्रेग्नन्सी ही 9 महिन्यांची असते. 9 महिने 7 दिवस म्हणजे 37 ते 40 आठवड्या पूर्ण झाल्यानंतर आपण टर्म बेबी किंवा बाळ पूर्णपणे परिपक्व झाले आपण असं म्हणतो. जर बाळ 37 आठवड्यांच्या आधी जन्माला येत असेल तर अशा बाळांना प्रीटर्म किंवा प्रीमॅच्युअर बेबी आपण म्हणतो. तर लवकर जन्माला आल्यामुळे अशा बाळांचा ब्रेन, लंग्स आणि डायजेस्ट सिस्टीम हे पूर्णपणे विकसित झालेले नसतात. त्या गोष्टींमुळे या बाळाला त्रास होऊ शकतो. जसं की फुफ्फुसं पूर्णपणे डेव्हलप न झाल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, ब्रेन पूर्णपणे डेव्हलप न झाल्यामुळे ऑक्सिजनची गरज पडणे किंवा कधी कधी झटके सुद्धा बाळाला येऊ शकतात. डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा जे आतड्यांची वाढ परिपक्व न झाल्यामुळे आतड्यांना सूज येणे असे कॉम्प्लिकेशन बाळाला होऊ शकतात. तर अशा बाळांना युजली आपण निओनेटल इंटेन्सिव्ह केअर किंवा अतिदक्षता विभागात ठेवत असतो. त्यामध्ये बाळाचं टेम्परेचर हे रेडियंट वॉर्मरच्या खाली व्यवस्थित मेंटेन ठेवलं जातं. IV कॅन्युलातून बाळाला व्यवस्थित पोषण दिलं जातं. तसेच त्याची शुगर आणि इतर गोष्टींची काळजी सिस्टर घेतात. प्रीमॅच्युअर किंवा प्रीटर्म बेबी असल्यामुळे अशा बाळांना इन्फेक्शन किंवा जंतुसंसर्ग होण्याची रिस्क जास्त प्रमाणात असते. त्यामुळेच आपण NICU किंवा अतिदक्षता विभाग याच्यात काचेच्या पेटीत ठेवायचा सल्ला पालकांना देतो.